तर मित्रांनो हा टावेल आहे, हा टावेलला बघा असं हे करून हे असे काढतात, गोल गोल करून एक डोक्यावर ठेवायला हे बनवतात. ह्याला आमच्याकडे बोलतात चिंबोल. तर मित्रांनो जेवढे आंबे खाणं निघाले तेवढे खालून काढले. आंब्यावर हुऱ्या नाही, हुऱ्याण म्हणजे काय ना, मुंग्याचा कोटा असतो. एखादी फान आहे ना ही हल्ले का तिथला जर हुऱ्याण उठला तर पूर्ण आंब्याचा एक एक कोपराने कोपरा ते कव्हर करतात. त्याच्यामुळे मला खालती उतरायला लागला. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली यूट्यूब चॅनलच्या एका नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये. हा बघा, हा माझ्याकडे आहे बघा, दिसतंय तुम्हाला. हा आहे झेला आणि ह्या झेला घेऊन चाललो आहे आम्ही आता आमचा आंबे उतरायला. आंबे काढायला थोडा टाईम झाला आम्हाला, कारण खूप दिवस यायचं म्हटलं पण यायला वेळच नव्हता भेटत. आता काय माहिती किती आंबे राहिले आहेत, किती बाकी आहेत माहीत नाही अजिबात, पण जाऊन बघावं लागेल. तर हा व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे. फणस पण काढायचे आहेत, नारळ पण काढायचे, आंबे काढायचे आहेत, कोकमं काढायचे आहेत, करवंद काढायचे, सगळं काही काढायचं घेऊन यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तेवढा लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सपोर्ट करा. आता आपण पहिले जाऊया कलमामध्ये आपल्या आणि बघूया आपल्याला काय काय भेटतं आज, की माकडांनी सगळं उद्ध्वस्त केलं आहे, बघावं लागेल. आता हा झेला दिसेल मला, दाखवतो तुम्हाला एक सेकंड. पहिले लोक इथं ही रिंग बांधून ह्याला पिशवी बांधायची सिमेंटची. आता हा रेडीमेड भेटतो, 200-250 रुपयाला हा भेटतो रेडीमेड. मग हा बांबूला असा ह्याचा अडकवायचा बांबू आणि एकदम रेडी. आणि याला पुढे हा कटरसुद्धा असतो, त्याच्यामुळे काम सोपं होऊन गेले. आता मित्रांनो आता पोचलो आहे आपण आपल्या कलमामध्ये. करवंदीची झाडं पिकलेत करवंद, आता कुठेतरी गोड करवंद शोधून खायला लागतील. आता लॉक तर लावले असणार ना, नाही कोणी ह्याला घेऊन जाईल ना. जे आहेत पंचवर्ण, पण हे बरकी फणस आहे त्याच्यामुळे हे फणस हे झाले. कापी असती तर झाले नसते. आणि आंबा तर आला आहे, पण माकडाने सगळे आंबे उद्ध्वस्त. मित्रांनो माकडाने माकडं काय करतात, आता जंगलामध्ये खायला जास्त काय भेटलं नाही तरी आंब्यावरचे आंबे पूर्ण हलवून टाकतात. हे बघा खालती आंबे पडलेत, नुकसान झालं आमचं. आता काही आंबे पिकलेले सुद्धा आहेत. कच्चे आंबे पिकलेले पडलेत, कच्चे पण पाडून टाकले. वा विठ्ठल बरवा, हा पिकला आंबा आलेला आहे, ते पण तो काढतो थोडेसे. त्या काजू बिया पण खूप झाले. तिकडचे आंबे पण बघूया काय अवस्था आहे. तिकडे पण तीच अवस्था आहे, पूर्ण आंबे पाडून टाकलेत. ठीक आहे. तर मित्रांनो फायनली कलमात पोचलो आहे आणि माकडाने पूर्ण आंबा हलवून सगळे आंबे खालती पाडलेत. ठीक आहे, असू द्या, जेवढे भेटतील तेवढे घेऊन जाऊया. आता काढायला सुरुवात करतो. आपले आंबे काही छोटे आहेत, त्याच्यावर काही वरती चढायची एवढी काही गरज नाही. खालना पण आंबे येतात काढता. झेला पण छोटा आहे. ओहो, मित्रांनो हे बघा, झेला घेतल्या हातात. हा बसा तिकडे आहे ना 2 मिनटं. तर मित्रांनो पहिले जेवढे जेवढे खेचता येईल तेवढे खेचतो, नंतर मग जेवढे राहतील तेवढे वरती चढायला लागेल मला. आता हा आंबा बघा, हा लाल झाला आहे देठाजवळ, इझिली असा काढू शकतो. तयार आंबा, एकदम तयार आंबा झाला आहे. तेव्हा बघू शकता. आता पूर्ण काढूया आंबे, नंतर तुम्हाला शेवटी दाखवतो किती आंबे आहे, त्या किती डझन आंबे मला भेटले आंब्यावर, शेवटी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो जेवढे आंबे खाणं निघाले तेवढे खालून काढले. आता वर चढून जेवढे हातात येते तेवढे काढतो आणि तेवढे खाली काढतो, कारण खालून कसे जास्त दिसत नाही की वरनं किती आंबा तयार होतो, वरती चढावं लागतं. त्यामुळे आता ह्या
ऊन चढत चाललं आहे आणि कोकणामध्ये ना ऊन लागला की थोडासा मग कंटाळा येतो. आणि तर मित्रांनो आता काही आंबे काढलेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे थोडे काढलेत आणि थोडे इकडे काढले बघा. आणि आता झालं आहे काय माहिती आहे का, ही जी एक आंब्याची फांद होती ना, हे बघा, या फांदीच्या वरच्या टोकाला मुंग्यांचा जो कोटा असतो, आमच्याकडे त्याला होतं हुऱ्यान. आणि हुऱ्यांच्या ज्या काळ्या मुंग्या असतात तर त्यांची जी फांद हल्ली तर ती ज्यांची जी टीम असते ती पूर्ण आंब्याचा एक एक फांद कवर करतात, सगळीकडे पसरतात. त्याच्यामुळे थोडं मला उतरावं लागलं, कारण त्या चावल्या मुंग्या का आई बनून जाईल. तर आता थोडा वेळ शांत त्यांना बसून देतो, पुन्हा त्या घरट्यात गेल्याच्यानंतर पुन्हा चढतो. हो, हा थोडेसे नारळ पण काढायचे आहेत, इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा, नारळीवर नारळ आहे, ते काढतो. थोडं ताण पण लागले मला. आणि काजूच्या बिया पण काढायच्या आहेत. रोज आल्यापासून गावाला रोज काजू खातोय. चला, एवढे आंबे काढलेत, अजून वरती आंबे आहेत, पण मी आता एकटाच आल्यामुळे काय जास्त काढत नाही, थकलो आहे. मोरे बोललो अजून. आणि मी आहे ती. तू काय काम करतेस? तर मित्रांनो आता जाऊ दे, जेवढे काढले तेवढे घेतो आणि उद्या परवा बघू अजून असते परत एवढं काढलं. कारण आम्हाला फणस पण न्यायचे आहेत, मग दाखवतो फणस थोडेसे. त्या फणसावर एवढे फणस आहेत ना, फणस हो. हे बघा फणस, बघा वरपर्यंत फणस लागलेत. हे बघा, इथे फणस घ्यायचे आहेत, पण आता वजन जास्त असल्यामुळे घेत नाही आम्ही. आणि हा एक फणस आहे ना, हा बघा, हा पिकला आहे पण वास येतो आता खालती. तर तसे फणस घेऊया आणि त्या फणसाचे 2-3 फणस लावूया. तर मी जास्त दिवस आपल्या कलमात आलो नाही ना की हे खालती असे डिकला पडतात काजूचे, मग याला उचलावे लागते. एक साईडला जमून होतं. थोड्याशा वल्या बिया काढतो आज कालवणाला, वर दिसतात वल्या बिया, थोड्याशा काढून. आज संध्याकाळी आपल्या काजूच्या बियाची भाजी कशी बनवतात तीसुद्धा व्हिडिओ आज बनवणार आहे मी. एवढा वल्या बिया मस्त झुंजून काढलेत. बी मोठी आहे, यातल्या 30-40 बिया जरी भेटल्या ना तरी आपला मस्त कालवण होऊन जातो. जमवत सगळे. ही बी आहे, ही सडलेली बी आहे, ठीक आहे. ह्या आपण बिया उचलत नाही, ह्या पडून जातात, आपल्याला समजत नाही की ते बी आहे. मग ह्या सडतात आणि पावसाळ्यामध्ये ना ह्याच बिया जमिनीमध्ये उगवतात आणि ह्यांच्यावर झाड निर्माण होतं काजूचा. आणि थोडा मोठा झाला नाही, एवढा झाड, 1-2 इंच आपला 2 बोट एवढा मोठा काजूचा झाड झाला की तो तोडायचा आणि ह्याच्या आतमधली जी बी आहे ती कापून ती वर येते. आणि वर आल्यावर त्याची तोडून खायची मजा आहे ना ती अलग असते, एकदम मस्त गोड गोड लागते. जेव्हा कधी मी पावसात येईल तेव्हा मी ते दाखवतो तुम्हाला. ह्या काजूच्या झाडाच्यानंतर त्या 2 बिया अलग होतात आणि त्या खाण्याची मजा खूप मस्त असते, छान लागतं त्या बिया पण. त्यामुळे हे काय काजू असे सोडून द्यायचे जेणेकरून त्या पावसाळ्यामध्ये उगवतील. चला बघा, इकडे बिया जमवले आता, आधी जमवत आहे. काजूचा सीझन एप्रिल आणि मार्चमध्येच असतो जास्त करून. आता मे महिन्यात जास्त करून काजू आणि आंबे जास्त भेटतात, तरी पण बहुतेक बिया भेटल्यात आपल्याला. हे बघा ओल्या बिया, आज भाजी पण मस्त बनवू याची. आणि एक मला आंबा पण भेटला आहे, आता खातो जरा. पिकलेला आंबा काढला एक, दे इकडं आंबा दे. हा तर मित्रांनो आंबा काढायला चढले तर वरती एक पिकला होता वरती, मस्त आहे. जंगलातली मजाच वेगळी आहे. मस्त काजूच्या झाडाखाली बसलो आणि खातोय. तिकडे आंबे भरलेत पिशवीमध्ये, आता घेऊन जात नाही, गाडी घेऊन येतो आणि गाडी घेऊन आल्यानंतर नेऊन जातो. एवढ्या उन्हातून माझ्याने काय बाबा तिकडे न्यावचे नाही.
गाडी घेऊन येतो आरामात. आपल्या जागेमध्ये प्रॉपर गाडी येते. मी याला सकाळी मला वाटलं की जास्त आंबे नसतील म्हणून मी गाडी घेऊन आलो नाही, बोललो डोक्यावर घेऊन जाऊ थोडेसे. पण गाडी आता आणल्याशिवाय पर्याय नाही, कारण ऊन चढलं 12 वाजलेत. एवढ्या उन्हातून एवढी मोठी गोण घेऊन जाणं पहिल्यावर का नाही जमत आता. तर मित्रांनो ठीक आहे चल. तर मित्रांनो आता आंबे काढून झालेत आपले. काजूच्या बिया पण मस्त काढल्यात. आता एक फक्त झाला आहे फणस काढतो. जो तयार झाला आहे तो एक झाला आहे. पकडा जरा कॅमेरा. चढावं लागेल मला वरती फणसवर. कोणचा घालू? हा उद्या पिकल लगेच. ते जरा ठेवला ना. कोणता काढताय? हा बरा काढताय. काटा तरी झाले त्याच्यावरचं, पण आहे अजून ते. हा काढू काढा. हा पुढचा काढू. हा पुढचा पण पिकल. परवाला पिकायला पाहिजे, सोमवार मंगळवार. मग ना हा पुढचा हातचा हा द्या ना. हा हा कसं ते काढतात त्याच्यावर. काय झालं? तर मित्रांनो उन्हाचा कडाका लागतोय आणि आता मी घरी गेलो. घरी जाऊन गाडी घेऊन आलो आणि आता हा जे आंबे काढले त्याला आता गाडीवर घरी घेऊन जातो. हा एवढ्या उन्हातून ते एवढे जड आंबे कोण घेऊन जाईल. हा टावेल बांधला जरा उन्हातून सर्वेक्षण करायला. तर मित्रांनो हा टावेल आहे. हा टावेलला बघा असं हे करून हे असे काढतो गोल गोल करून एक डोक्यावर ठेवायला हे बनवतात. ह्याला आमच्याकडे बोलतात चिंबूल. तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा मला. आमच्याकडे चिंबूल बनवतात आणि डोक्यावर कुठला वजन घ्यायचं असलं का घ्यायचा. आता आपण चालू आपले गोण उचलायला या. फायनली हे बघा चढवलेत गाडीवर आंबे. आता घेऊन चाललो आहे. खूप ऊन आहे मित्रांनो. हे व्हिडिओ ते थांबवतो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.